टीव्हीचा इचलकरंजी आपल्या कैलासवासी भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो खो क्रीडा स्पर्धा जी इचलकरंजीमध्ये गेले 3 दिवस त्या ठिकाणी चाललेली आहे, त्या स्पर्धेच्या निमित्तानं आज उपस्थित असणारे क्रीडा खात्याचे मंत्री दत्तामामा भरणे, आपले सगळ्यांचे वडीलधारी कल्लप्पादादा आवाडे, तसंच उपस्थित असणारे राजेंद्र पाटील यड्रावकर, डॉक्टर अशोकराव माने, राहुल आवाडे, आपले लोकप्रतिनिधी माजी आमदार राजेश पाटील, बाबासाहेब पाटील असुर्लेकर, तसंच हिरालाल सोनवणे, अमोल येडगे, महेंद्र पंडित, कार्तिकेयन एस, श्रीमती पल्लवी पाटील, राजन अरुणकर, सर्व उपस्थित असणारे वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले माझे सगळे खेळाडू, पंच, आयोजन समितीचे सर्व सदस्य, कोच, सर्व संघ व्यवस्थापक, पत्रकार मित्र आणि क्रीडा रसिक बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, खरं तर राजश्री शाहू महाराजांनी घडवलेल्या एक ऐतिहासिक आध्यात्मिक सामाजिक सुधारणांच्या कोल्हापूरच्या मातीमध्ये इचलकरंजीच्या परिसरात कैलासवासी भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो खो क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडलेली आहे। आता फायनल फक्त माझ्या मते राहिलेली आहे तो विरुद्ध मुंबई उपनगर। सगळे संघ यांनी आपलं आपलं क्रीडा नैपुण्य दाखवण्याचं काम केलेलं आहे। मी सुरुवातीलाच काही भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो खो क्रीडा स्पर्धेमध्ये विजेत्या संघाचं, त्यामध्ये आता ह्या मुंबई उपनगर आणि कोल्हापूरमध्ये जो विजयी संघ होईल त्यांचंही, खेळाडूंचं, प्रशिक्षकांचं मी मनापासून अभिनंदन करतो। त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघाचे खेळाडू, प्रशिक्षक, मार्गदर्शक, सपोर्ट स्टाफ यांचं देखील मी अभिनंदन करतो। खरं तर मित्रांनो, स्पर्धा म्हटली की हार जीत हे होत असतं। एक संघ जिंकतो, दुसरा हरतो, परंतु जिंकण्यात किंवा हरण्यात हा तुमचा सन्मान असला पाहिजे। स्पर्धेतल्या तुमच्या खेळात, तुमच्या सगळ्या खेळाडूंच्या वागण्यामध्ये खेळ आणि खेळाडू दोघांचाही गौरव वाढला पाहिजे आणि त्यासाठी आपली क्षमता पूर्णपणे पणाला लावून तुम्ही सगळ्यांनी खेळलं पाहिजे, अशी माझी आपल्याला विनंती आहे। खो खो हा वेगाचा, चपळतेचा अशा प्रकारचा खेळ आहे। या खेळाचं दर्जेदार दर्शन आपल्याकडनं या स्पर्धेच्या निमित्तानं माझ्या इचलकरंजीच्या परिसरातल्या क्रीडा रसिकांना मिळालं। सर्व खेळ संघाकडनं चमकदार कामगिरी करण्यात आली। प्रेक्षकांची, खो खो रसिकांची वाहवा देखील आपण गेले काही दिवस मिळवत आहे आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपली सर्वांनी खेळाडू वृत्ती जोपासली देखील मला मनापासूनचं समाधान आहे। खो खो हा तसा बघितला तर आपल्या ह्या पारंपरिक खेळाला अधिक मोठ्या व्यासपीठावर नेणाऱ्या या राज्यस्तरीय स्पर्धेच्या आयोजनासाठी मी आयोजकांचं, या स्पर्धेला संजीवनी देणाऱ्या सर्व क्रीडाप्रेमी रसिकांचं, आमचा राहुल आवाडे आणि त्यांच्या सगळ्या टीमचं, आमच्या जिल्हाधिकारी आणि त्या सगळ्या अधिकाऱ्यांचं मी कौतुक करतो, त्यांना मनापासून अभिनंदन देतो। मित्रांनो, तुम्हाला किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही, परंतु काही भाई नेरुरकर यांच्या नावाने होणाऱ्या या स्पर्धेला एक वेगळं आगळं महत्त्व आहे। त्यांनी स्वतः महाराष्ट्रात खो खोच्या विकासासाठी दिलेलं योगदान, जसं कबड्डीमध्ये कबड्डी महर्षी म्हणून बुवा साळवींचं नाव घेतलं जातं, तसं खो खोमध्ये भाई नेरुरकरांचं नाव घेतलं जातं आणि त्यांचं योगदान अतिशय अमूल्य अशा प्रकारचं आहे। त्यांची स्मृती आजही आपल्या हृदयात जिवंत आहे। त्यांचं कार्य पुढे नेण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांच्यावर आहे। या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेच्या निमित्तानं मी स्वर्गीय भाई नेरुरकरच्या कार्याचं कृतज्ञतापूर्वक स्मरण पण करतो। आपल्याला सर्वांच्या वतीनं अभिवादन देखील त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं करतो। कालच मी अर्थसंकल्प सादर केला।
काल संपला आमचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि या अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करत असताना 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्प मी सादर केला। त्यामध्ये राहुलनी सांगितलं तसं आपल्या भाई नेरुरकर चषक खो खो राज्यस्तरीय स्पर्धेला 1 कोटी जशी वाढ केली तसं आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी स्पर्धा, व्हॉलीबॉल स्पर्धा, स्वर्गीय खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा ह्या सगळ्यांना पूर्वी 50 लाख होतं, सुरुवात झाली तेव्हा 25 लाख, नंतर मीच 50 लाख केलं, नंतर मलाच 75 लाखाची संधी मिळाली आणि आता मी 1 कोटी रुपये हे सगळं बक्षिसाच्या रक्कम आणि एकंदरीत ह्याच्याकरता केलेलं आहे। मला या निमित्तानं स्टेजवर बसणारे आमची वैष्णवी पवार इथं उपस्थित आहेत, ती इचलकरंजीमधनं 2025च्या जानेवारीमध्ये भारतात जिंकलेल्या संघातील सर्वात लहान वयाची खेळाडू होती आणि स्पर्धेच्या वेळेस तिचं वय फक्त 17 वर्ष होतं। मी विशेष कौतुक करेन। आत्ताच मला राहुल सांगत होता की दादा तिचं अभिनंदन करायचं आहे। म्हणलं पहिल्यांदा मला क्रीडा रसिकांना सांगू द्या की या वर्षी सुरुवातीलाच नवी दिल्लीत झालेल्या पहिल्या जागतिक अजिंक्यपद खो खो स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघात आपला लौकिकाला साजेसा खेळ केला आणि विजेतेपद जिंकलं। आम्ही सभागृहात स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तमाम आमच्या विधिमंडळाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेच्या वतीनं यांचं सगळ्यांचं अभिनंदन केलेलं आहे। आपल्या सर्वांच्यासाठी ही अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे आणि त्याच्यात आपल्या इचलकरंजीची वैष्णवी हिनंही त्या ठिकाणी स्वतःच्या इचलकरंजीचं महाराष्ट्राचं आणि भारताचं नाव लौकिक वाढवण्याचं काम केलं। मला सांगायचं तात्पर्य असं आहे, आपल्या इथल्या मुलांना मुलींना सुविधा मिळाल्या, इन्फ्रास्ट्रक्चर, तर ते अतिशय चांगलं यश मिळू शकतात। मगाशी बोलत असताना राहुलनी सांगितलं की क्रीडा संकुलनाच्या करता आमच्याकडे 12 एकर जागा आहे। आज तुमची महानगरपालिका झालेली, जरी हात करंगले ह्या तालुक्यामध्ये इचलकरंजी मोडत असलं तरी तालुक्याच्या शहराच्या ठिकाणापेक्षा आपली इचलकरंजीची लोकसंख्या जास्त आहे आणि तिथं क्रीडा संकुल असलं पाहिजे। राज्याचा अर्थमंत्री म्हणून, राज्याचा नियोजन मंत्री म्हणून आणि क्रीडा मंत्र्यांच्या साक्षीनं मी इथं तुमचं क्रीडा संकुल निश्चितपणे मंजूर करून देईन अशा प्रकारचा विश्वास मी माझ्या इचलकरंजीकरांना या निमित्तानं देतो। आणि एकंदरीतच यामध्ये जे काही यश भारताच्या पुरुष संघाचं नेतृत्व दिल्लीला पुण्याचा प्रतीक वाईकर करत होता, याने महिला संघाचं नेतृत्व केलं। बीड जिल्ह्याची प्रियंका इंगळे ही देखील हिनं त्या ठिकाणी महिला संघाचं नेतृत्व केलं। म्हणजे देशाच्या संघाचं नेतृत्व एक पुण्याचा प्रतीक वाईकर करत होता आणि दुसरी बीडची आमची प्रियंका इंगळे करत होती। आणि सुदैवाने दत्ताभाऊ भरणे या दोन्ही जिल्ह्याचं मी पालकमंत्री, योग जळून आलाय। तसं आता वाशिमचं, तू हिंगोलीचं आहे का, वाशिमला पण तसंच काहीतरी करा। गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु खो खोचं विश्वपद जिंकणं हे संपूर्ण भारताला आनंद देणारी अशा प्रकारची गोष्ट असली तरी आपल्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंचा या विजयामध्ये फार महत्त्वाचा वाटा आहे आणि आपल्या दृष्टीने ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे। खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, परंतु मला माहिती आहे आपण सगळेजण शेवटचा सामना बघण्याच्या करता ताटकळ बसलेला आहे, त्याच्यामुळे मी जास्त वेळ आपला घेत नाही। आणि ज्यांनी बक्षिसं मिळवलेली आहेत त्याच्यातल्या पण काही टीमला ट्रेन पकडायची आहे, त्याच्यामुळे अधिक वेळ मी आपला न घेता राहुल आवाडेंना आणि कलेक्टर आणि त्यांच्या सगळ्या टीमला ज्यांनी या स्पर्धा, हे ग्राउंड आणि एकंदरीतच ही गॅलरी आणि क्रीडा रसिकांनी जो प्रतिसाद दिला त्यामुळे या स्पर्धा चांगल्या झाल्या, त्याबद्दल मी पुन्हा एकदा या स्पर्धेतल्या विजेत्यांचं, सहभागी खेळाडूंचं, या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी गेले काही दिवस मनापासून मेहनत घेणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। चला आपण सर्व मिळून
खो खोच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि भारताला जागतिक स्तरावर अधिक मोठं स्थान मिळवून देण्याच्या करता सगळेजण प्रयत्नशील राहूया अशा प्रकारची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. सळसळत्या रक्ताची झेप आहे चित्त्याची. खो खो खेळाडूंना सीमा नक्षी